लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठ्या चर्चेत होता। सांगलीवरून महाविकास आघाडीमधली धुसफूस समोर आली होती। ठाकरेंनी चर्चा सुरू असतानाही परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवारांची घोषणा केली। त्यावरून काँग्रेसने ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं। पण या सांगलीचा तिढा वाढवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती। सांगलीतील तिढा वाढवण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या। आता याच चर्चेवर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे। शरद पवार यांच्या प्रभावामुळे गेम पलटला आणि लोकसभेत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं। सांगली लोकसभेत काही गोष्टीवरून माझ्याबाबत गैरसमज पसरत गेले, पण सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला, वेगळी कृती केली असती तर काँग्रेस शिवसेना दुखावली गेली असती, असं जयंत पाटील म्हणाले।